नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा। आपण पहिली महत्त्वाची बातमी बघणार आहोत। महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीला बगल। सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार असं महायुती म्हणजेच भाजप सरकारने सांगितलं होतं, मात्र आता त्या गोष्टीला बगल दिलेले दिसत आहे। दुसरी बातमी आपण बघूया। स्टॉक लिमिट सरकारने केली आहे। गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने 25 लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे दर कमी होत नव्हते, त्यामुळे आता त्यांनी स्टॉक लिमिटची मर्यादा कमी केली आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आपण बघूया। किसान कृषी प्रदर्शनास सुरुवात। भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शनास बुधवारपासून सुरुवात झालेली आहे। याचे उद्घाटन सुद्धा झाले आणि हे रविवारपर्यंत प्रदर्शन आहे। हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मोशी भोसरीजवळ पुणे येथे सुरू राहणार आहे। पुढील बातमी बघूया। 1.5 वर्षात साखरेचे भाव नीचांकी पातळीवर। देशात गळीत हंगामाची स्थिती मंदावलेली असताना साखरेचे दरही गेल्या 1.5 वर्षात नीचांकी पातळीवर आल्याने आता साखर कारखान्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या झटपट बातम्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। लाईक करण्यासाठी 2 सेकंद लागतात। धन्यवाद। जय जवान जय किसान।